नुकतीच आलेली सून पिहूला येऊन अजून महिनाही झाला नव्हता. पण का देव जाणे, तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर आनंदी दिसत नव्हती. कदाचित काही कारणास्तव ती नाराज, उदास असेल असेच दिसून येत होते. कौशल्याजींनी कितीतर वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी पिहू त्यांच्याशी बोलणे टाळायची. कौशल्याजीसुद्धा हाच विचार करत राहिल्या की त्यांचे नुकतंच लग्न झाले, नवीन घरात स्थायिक व्हायलाही वेळ लागतो, म्हणूनच कदाचित तिला जास्त बोलता येत नसेल आणि ती गप्प राहते. एक दिवस अचानक न सांगता तिचा भाऊ तिला न्यायला आला. त्यांचे नुकतेच नवीनच लग्न झाले होते, म्हणून कौशल्याजी यांनी सुद्धा विरोध दर्शवला नाही. सूनबाई गेल्यानंतर कौशल्याजी यांनी त्यांचा मुलगा ओमला विचारले की काय झालंय बेटा. सूनबाई खूप शांत शांत आहे, ती काही बोलतही नाही. तिच्या चेहऱ्यावरही उदासी दिसत आहे. काही प्रॉब्लेम आहे का? माहिती नाही आई, मला तसे असे काही वाटले नाही, ओमने उत्तर दिले. आई म्हणाली, कदाचित माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल, पण तरीही एकदा तिचे मन तपासून बघ. कुणास ठाऊक, जे तिला माझ्याशी बोलता येत नाही ते ती तुझ्यासोबत बोलेल. ओम म्हणाला, ठीक आहे आई, तू काळजी करू नकोस. ती घरी येईल तेव्हा मी तिच्याशी बोलून घेईन. इतकं बोलून ओम त्याच्या ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी ओम घरी आला तेव्हा त्याला दिसले की कौशल्याजी दुःखी होऊन बसल्या होत्या. तिला उदास बघून ओमने विचारलं, काय झालंय तुला आई? अशी उदास का बसली आहेस? ओमच्या प्रश्नावर कौशल्याजी त्याच्याकडे बघत म्हणाल्या, बेटा, उद्या रविवार आहे, तेव्हा एक काम कर, तुझे सामान माझ्या खोलीत शिफ्ट कर, मी तुझ्या खोलीत शिफ्ट होते. आईच्या बोलण्यावर ओम आश्चर्यचकित झाला आणि आईजवळ बसून त्याने आईला विचारले, अरे, अचानक रूम शिफ्ट करायचा विचार तुझ्या मनात कुठून आला? आणि असा अचानक काय प्रॉब्लेम निर्माण झाला आहे की तू रूम शिफ्ट करायचे बोलत आहेस? त्यावर कौशल्याजी म्हणाल्या की अरे, मी एकटा जीव आहे, तुझे वडील नाहीत. मग एवढ्या मोठ्या खोलीचे मी काय करणार? म्हणून मोठी खोली तू घे आणि माझे सामान तुझ्या खोलीत शिफ्ट करून दे. अरे आई, राहू दे ना, काही गरज नाही, आपण आरामात तर राहतोय ना. असेही पिहू इथे नाहीये, ती काय विचार करेल आणि लोक पिहूबद्दल काय काय बोलतील की घरी येताच तिने सासूला तिच्या खोलीतून हाकलून दिले. ओम हसतच म्हणाला. कौशल्याजी त्यांचे बोलणे ऐकून गप्प झाली, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्या मागे लागून त्यांचे सर्व सामान दुसऱ्या खोलीत शेवटी शिफ्ट केलंच. जेव्हा सर्व सामान शिफ्ट झाले तेव्हा कौशल्याजी म्हणाल्या, बेटा, एक काम कर, तुझ्या सासरच्या घरून आलेला सोपाही इथे याच खोलीत आणून ठेव. त्यांचे बोलणे ऐकल्यावर ओम म्हणाला, आई, तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? पडू दे ना बाहेरच, पाहुणे आल्यावर बाहेर बसण्यासाठी उपयोगी पडेल. अरे, मग आपला ही तर सोपा आहेच ना, तो ठेवला जाईल हॉलमध्ये. अरे आई, हे तू काय बोलत आहेस? नवीन सोफा आहे तर तो हॉलमध्ये अधिक चांगला दिसेल ना. नाही नाही, तो सुनबाईचा नवीन सोफा आहे तर तो सुनबाईच्या खोलीतच चांगला दिसेल. आईचे बोलणे ऐकून ओम क्षणभर शांत झाला. मग तो म्हणाला, कोणी काही बोलले आहे का तुला? अचानकपणे त्याचा प्रश्न ऐकून कौशल्याजी खोटे बोलल्या की नाही नाही, कोणी काही बोलले नाही, बस फक्त तेवढा सोफा खोलीत ठेवून दे. शेवटी ओमने तो सोफा पिहू आणि त्याच्या खोलीत ठेवून घेतला. दुसऱ्या दिवशी जेव्हा ओम ऑफिसमधून घरी परतला तेव्हा पाहिले की पिहू घरी आली आहे. तिला पाहून ओमला आश्चर्यच वाटले, कारण पिहू आणखीन काही दिवस तिच्या माहेरीच थांबणार होती. ओमने
नोटीस केले की पिहू आणि कौशल्याजी यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून तणाव निर्माण झाला आहे. दोघीही एकमेकांसोबत मनमोकळेपणाने बोलत नव्हते. काही दिवसांनी पिहू पुन्हा तिच्या माहेरी गेली. त्याच दिवशी ओम घरी आला. तेव्हाही कौशल्याजी उदास बसलेल्या होत्या. ओमने आईला तिच्या उदासी मागचे कारण विचारले. तर कौशल्याजी म्हणाल्या, "बाळा, माझे पूजाघरही माझ्या खोलीत शिफ्ट करून दे. म्हणजे मी सकाळी पूजा करत असताना तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही." ओमने आश्चर्यचकित होऊन विचारले की, "आई, तुला कोण म्हणाले की तुझ्या तुझ्या पूजा केल्याने आम्हाला डिस्टर्ब होत आहे म्हणून?" ओमने प्रश्न विचारल्यावर कौशल्याजी घाबरून दचकूनच म्हणाल्या की, "अरे, कुणीच तर काही बोलले नाही. पण त्याचे काय आहे? इतकं मलाही कळतं की माझ्यामुळे तुम्ही लोक सकाळ सकाळी डिस्टर्ब होत असालच. म्हणून तू माझे पूजाघर माझ्या रूममध्ये शिफ्ट करून दे." ओम पुढे काही विचारण्याआधीच कौशल्याजी किचनमध्ये ओमसाठी चहा ठेवायला निघून गेल्या. आता ओमच्याही मनात चलबिचल सुरू झाली. कारण जेव्हा कधी पिहू तिच्या माहेरी जायची, तेव्हाच आई असे काहीतरी विचित्र गोष्टी त्याच्याकडून करून घेत होती. कारण याआधी पिहू माहेरी गेली, तेव्हाच आईने जिद्द करून खोली एक्सचेंज करून घेतली. आणि आता पुन्हा पिहू माहेरी गेली, तेव्हाच आई पूजा घरही तिच्या खोलीत शिफ्ट करण्यासाठी जिद्द करत आहे. आणि मी पाहतोय की जेव्हा पिहू घरी असते तेव्हा सासू आणि सुनेमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून तणाव असतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण आई मला सांगत नाहीये. तिथे सोप्यावर कौशल्याजी यांचा फोन पडलेला असतो. ओमने आईचा फोन चेक केला, तर त्यात संध्याकाळी पिहूच्या आईचा फोन आलेला दिसला. ओमला आता जास्त शंका येऊ लागली होती की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने पुन्हा एकदा त्याच्या आईला विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आईने त्याला उत्तर देणे टाळले. शेवटी त्याला आईच्या जिद्दीपुढे गुडघे टेकावे लागतात आणि तो आईचे पूजाघर तिच्या रूममध्ये शिफ्ट करावं लागतं. दुसऱ्या दिवशी ओम जेव्हा ऑफिसमधून घरी परत येतो, तेव्हा तो पाहून हैराण होतो की पिहू तिच्या माहेरहून घरी परत आलेली आहे. पण जर आईचं काही सांगायला तयार नाही, तर ओम विचारणार तर कोणाला? पिहूला विचारले तर तिने फक्त इतकेच सांगितले की आता आईची इच्छा की त्यांना काय करायचे आहे ते. त्यात मी काय बोलणार? त्यामुळेच ओमसुद्धा तिला जास्त काही विचारू शकला नाही. पण त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती आणि त्याच्या शंकेचे निरसन तेव्हा झाले जेव्हा काही दिवसांनी पिहू पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली. यावेळी कौशल्याजी यांनी ओमला सांगितले की पिहूने हुंड्यात तिच्या माहेरहून जो टीव्ही आणला आहे, तो तिच्या खोलीत लावून दे. हे ऐकताच ओम संतापला. "हे काय आहे आई? हे काय चालवलंयस तू? जेव्हा ही पिहू माहेरी जाते, तेव्हा तू फक्त मला हेच सांगत असतेस की हे इकडे ठेव, ते तिकडे ठेव. तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे? सांगशील का मला?" ओमला असे संतापलेले पाहून कौशल्याजी यांच्या डोळ्यातून पाणी आले आणि त्या रडतच म्हणाल्या की, "बाळा, माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही दोघेही आनंदात राहा. तुमच्या आनंदात माझा आनंद सामावलेला आहे. शेवटी मी आणखीन किती दिवस जगणार आहे? माझ्यामुळे तुमच्या संसारात विघ्न पडावे असे मला अजिबात आवडणार नाही." आईचे बोलणे ऐकून ओम हैराण झाला. मग त्याने प्रेमाने आईला खाली सोफ्यावर बसवले आणि विचारले की, "आई, मला खरं खरं सांग, नक्की काय झालं आहे?" रडता रडता कौशल्याजींनी ओमला जे काही सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला असे रडताना पाहून तोही आतल्या आत रडत होता, पण तरीही त्याने हिंमत करून
आईला विचारले, की "आई, जोपर्यंत समस्या काय आहे ते सांगणार नाहीस, तोपर्यंत त्या समस्याचे निवारण कसे होईल?" ओमला असे बोलताना पाहून कौशल्याजाई यांनी रडत-रडत ओमचा हात पकडला आणि म्हणाल्या, की "आधी मला वचन दे, की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. मी तुझ्याविना अजिबात राहू शकणार नाही. तुझे वडीलही नाहीत. कृपया करून काहीही झालं तरी मला वृद्धाश्रमात सोडू नकोस. मी तुम्हा लोकांना अजिबात कोणताही त्रास देत नाही. पण नकळत माझ्याकडून काही असे घडते, की तुम्हाला माझा त्रास होतो." "आई, हे तू काय बोलत आहेस? मला काहीच कळत नाहीये. जरा सविस्तर सांगशील का मला प्लीज? आणि मला तुला सोडून का जाईन? मी कुठेही जाणार नाही तुला सोडून. आणि तुला कुणी सांगितले, की मी तुला वृद्धाश्रमात पाठवून देईन म्हणून? हे घर तुझे आहे. ज्या दिवशी तुला असे वाटेल, त्या क्षणी मला या घरातून बाहेर हाकलून लावायचे." जेव्हा कौशल्याजी यांना ओमच्या बोलण्यावर विश्वास बसला, तेव्हा त्याला सांगू लागल्या, "तुला आठवतंय तुमच्या लग्नानंतर जेव्हा पिहूचा भाऊ अचानक तिला न्यायला आला होता आणि ती तिच्या माहेरी निघून गेली होती. तेव्हा मला हेच वाटले होते, की तिला कदाचित तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत असावी. पण ती गेल्यानंतर तिच्या आईचा फोन आला होता. तेव्हा मला कळाले, की पिहूने स्वतः तिच्या भावाला फोन करून तिला न्यायला बोलावून घेतले होते. तिची आई सांगत होती, की मी हुंड्याचं सर्व सामान माझ्या मुलीच्या आणि जावई यांच्या उपयोगासाठी दिलेलं आहे. पण तुम्ही ते सर्व सामान तुमच्या हॉलमध्ये ठेवून घेतले. फक्त एक बेड, कपाट आणि ड्रेसिंग टेबल तेवढंच तिच्या रूममध्ये ठेवलं. असे करून तुम्ही सासू असल्याचा रुबाब दाखवत आहात काय? आता तर तुमचे वय देखील झाले आहे. मग ते सामान तुम्ही स्वतःकडे ठेवून काय करणार आहात? मग कमीत कमी मुलांच्या इच्छेचा मान तरी ठेवा. आता माझी मुलगी तुमच्या घरी तेव्हाच येईल, ज्या दिवशी तिच्या रूममध्ये ते सर्व सामान सजविण्यात येईल. आता मला तू सांग बाळा, तुमच्या त्या लहान खोलीत हे सर्व सामान ठेवता तरी आले असते का? म्हणूनच मी तुला त्या दिवशी माझे सामान तुझ्या खोलीत शिफ्ट करायला सांगितले होते आणि तुम्हाला माझ्या खोलीत शिफ्ट व्हायला सांगितले होते. तेव्हा सूनबाईने तिच्या घरून आणलेला सामान तुमच्या खोलीत सजवले आणि पिहू घरी परत आली. पण दुसऱ्यांदा पिहू तिच्या माहेरी गेली. तेव्हा मला असेच वाटले, की आता तिला तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत असेल. पण इथेही माझा गैरसमज झाला. पिहू तिच्या घरी पोहोचताच तिच्या घरून तिच्या आईचा फोन आला आणि म्हणाली, की पिहूला माझ्यामुळे तिच्या संसारात अडथळे निर्माण होत आहेत. बिचारी त्यांची मुलगी मला सांगू शकत नव्हती आणि तू माझा मानसन्मान ठेवत काहीच बोलू शकत नव्हता. याचा अर्थ असा नाही की ते काही बोलत नाहीत म्हणून तुम्ही त्यांचा गैरफायदा घ्यायचा. तुम्ही तर सकाळी सकाळी तुमची पूजापाठ करण्यात बसून जातात, पण माझ्या मुलीची झोप मोड होते. हे बघा कौशल्याजी, समजावणे माझे कर्तव्य होते. तुम्ही तर आता कुठे नवीन नवीन सासू झाल्या आहात. पण मला 2-2 सुनांचा अनुभव आहे. पुढे तुमची इच्छा. आता त्यांनी त्यात तुझेही नाव घेतले. म्हणून मला असे वाटले, की कदाचित तुझीसुद्धा हीच इच्छा असेल. म्हणून मी तुला सांगून पूजाघर देखील शिफ्ट करून घेतले. पण आज फक्त एका टीव्हीसाठी त्यांनी मला किती काही ऐकवले. बोलता बोलता कौशल्याजी ढसाढसा रडू लागल्या. ओम बराच वेळ त्याच्या आईला गप्प करण्याचा प्रयत्न करत राहिला, पण आई रडतच होती. तेव्हा ओम किचनमध्ये गेला आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन आला आणि आईला पाणी देत गप्प करत म्हणाला, "आई, काय म्हणाले ते लोक तुला?
मला सगळे काही सांग. मलाही बघायचंच आहे की कोण कोणत्या हद्दपर्यंत जाऊ शकतो. शेवटी थोडा वेळ थांबून कौशल्यजी म्हणाल्या की त्या म्हणत होत्या की या वयात कोणत्या मायेच्या जाळ्यात पडलेल्या आहात. मी तो टीव्ही माझ्या मुलीला हुंड्यात याकरता दिला होता की माझी मुलगी आणि जावई त्यांच्या खोलीत आरामात बसून मूव्हीज पाहतील. त्या लोकांना त्या टीव्हीचा तर अजिबात फायदा झाला नाही. तुम्हीच तो टीव्ही तुमच्या हॉलमध्ये लावला. तुम्ही त्या टीव्हीवर तुमच्यासाठी सत्संग लावून बसता. तुम्हाला कळत कसं नाही की त्यांनाही त्यांचं आयुष्य आहे. पण त्यांच्या डोक्यावरून पाणी गेले तर ते दोघेही तुम्हाला एकटीला सोडून त्यांच्या दुसरीकडे बंदोबस्त करून घेतील. नाहीतर तुम्हालाच वृद्धाश्रमात सोडून येतील. पण शेवटी माझ्या मुलीचेच नाव खराब होईल. आता मला तूच सांग बाळा. मी त्यावेळेसही तुला एवढेच म्हणाले होते की टीव्ही तुमच्या खोलीत लावून घे. पण तूच नाही म्हणाला होतास. मग त्यात माझा काय दोष आहे? आता जेव्हाही कधी तिच्या आईचा फोन येतो किंवा पिहू तिच्या माहेरी जाते, तेव्हा मला आतून खूप भीती वाटते की आता पुढे काय होणार आहे. तुझे वडील मला सोडून गेल्यानंतर मी तुला कसे असे वाढीस लावले माझे मलाच माहिती. आपले सर्व नातेवाईक सोडून निघून गेले होते. वाटलं होतं की माझे आयुष्य खूप संघर्ष करत गेले तर किमान तुझ्या लग्नानंतर तरी मला सुख मिळेल. पण खरं सांगू का, आता मला खरंच खूप भीती वाटत आहे. बोलता बोलता कौशल्याजी यांचे हातपाय थरथर कापू लागले होते. आईची अवस्था पाहून ओमला त्याच्या आईची दया येत होती, तर पिहू आणि तिच्या आईवर प्रचंड प्रमाणात राग येत होता. काय अवस्था करून ठेवली आहे त्या लोकांनी माझ्या आईची. जसे तसे स्वतःच्या रागाला कंट्रोल करत ओम त्याच्या आईला हिंमत देत म्हणाला की आई, तुला माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता का? तू आधीच सुरुवातीला मला या सर्व गोष्टी सांगायला हव्या होत्या ना. उगाच एकटीच टेन्शन घेत बसलीस. जर हे सर्व मला आधी सुरुवातीलाच सांगितले असते तर आतापर्यंत त्यांच्यावर काहीतरी तोडगा काढला असता. नाही बाळा, तिची आई ज्या पद्धतीने बोलत होती, मला वाटले होते की कदाचित तुझीही यात सहमती असावी. एकदा दोनदा विचारही मनात आला की तुला याबद्दल विचारू का? मग विचार केला की फक्त सामान शिफ्ट केल्याने जर सगळे प्रॉब्लेम सुटत असतील तर यात गैर काय आहे? पण यावेळी तिची आई जरा जास्तच बोलली. म्हणून थोडं माझ्या मनाला लागलं. कौशल्याजी यांनी सर्व काही त्यांच्या मुलाला ओमला सांगितले. त्या जर जास्त काही बोलक्या नसत्या तर कदाचित तू मला काही सांगितलेही नसते. पण काही हरकत नाही. उशिरा का होईना शेवटी कळले तर की आमच्यासोबत काय होत आहे. तू काळजी करू नकोस आई. आता याचा निर्णय खूपच लवकर होईल. ओमचे बोलणे ऐकून कौशल्याजी घाबरतच म्हणाल्या की नाही नाही बाळा, तू असे कोणतेही पाऊल उचलायचे नाही ज्यामुळे कोणती समस्या उभी राहील. माझ्यामुळे तुझ्या संसारात कोणतीही विघ्न येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आई, घर संसार कोणत्याही एकाच व्यक्तीच्या भरोसे चालत नाही. त्यात दोघांचाही समान योगदान असतो. पण इथे तुझ्या सुनेचा अजिबात योगदान नाही, तर तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं ना. माझ्यावर विश्वास ठेवा आई. या नात्याला मी पुन्हा एकदा संधी देत आहे. नाहीतर ज्या पद्धतीने हे नातं आहे ना, त्यापेक्षा ते तुटलेलंच बरे. कारण आयुष्यभर
दुःख सहन करत बसण्यापेक्षा एकदाचं दुःख झालेलं कधीही चांगलं. फक्त तुझ्या मुलावर विश्वास ठेव. उद्याचा दिवस काहीतरी वेगळी कहाणी घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी कौशल्याजी जेव्हा उठल्या तेव्हा पाहिले की ओम त्यांच्या आधीच उठलेला होता आणि फोनवर कुणाशी तरी बोलत होता. थोड्या वेळाने कौशल्याजींनी चहा बनवून घेऊन आल्या आणि दोघेही सोप्यावर बसून चहा प्यायले. तेवढ्यात दाराची बेल वाजली. कौशल्याजी यांनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर 3 लोक उभी होती. कौशल्याजी यांनी हैराण होऊन त्यांना विचारले की तुम्हाला कोण हवाय? त्यातील एक व्यक्ती पुढे येऊन म्हणाला की आई, आम्हाला ओमसाहेबांनी बोलावले आहे. तुम्ही जाऊन त्यांना बोलवता का? तर आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो. तेवढ्यात ओम स्वतः बाहेर आला आणि बाहेर येऊन म्हणाला, अरे आलात तुम्ही? चला पटकन पटकन कामाला लागा. मी तुम्हाला सांगतो की कोणते कोणते सामान उचलायचे आहे. इतक्यात कौशल्याजी यांनी विचारले की ओम, कोणते सामान उचलायला सांगत आहेस? मलाही काही सांगशील का? आई, आज फक्त तुला माझी साथ द्यायची आहे. प्रत्येक समस्याचे निवारण करण्यासाठी काही कठीण पाऊले उचलावीच लागतात. कुणी सरळ मार्गाने समजावले तर लगेच समजतात, तर काहींना सरळ सांगूनही काही उपयोग होत नाही. त्या लोकांची कर्तृत्व पाहून मला इतके तरी समजले आहे की ती लोक सरळ मार्गाने सांगून ऐकणार नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गाने समजावून सांगूयात. पण तू नक्की काय करणार आहेस? मला सांग तरी. बिचाऱ्या कौशल्याजी सारखे ओमला विचारत होत्या. आई, बस, मी एका मिनिटात येतो, असे बोलून ओम त्या माणसांना काहीतरी सांगून समजावून परत आला आणि कौशल्याजी यांना म्हणाला, बघ आई, आज तुला फक्त माझी साथ द्यायची आहे. तुला आज थोडेसे कडक वागावे लागणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. सगळं काही ठीक होईल. मी इतका विश्वास तर नक्की देतो की मी काही चुकीचे होऊ देणार नाही. मग ओमने त्याचा सर्व प्लॅन आईला समजावून सांगितला. त्यावर कौशल्याजी म्हणाल्या की सर्व काही ठीक तर होईल ना बाळा? आपल्या आईला अजूनही काळजीत, टेन्शनमध्ये पाहून ओम त्याच्या आईला म्हणाला की अरे आई, तू काय एवढे टेन्शन घेत आहेस? आज आर नाही तर पार. आता ओम त्याच्या प्लॅनवर काम करण्यास तयार झाला होता. 2 तासांनी ओम त्याच्या सासरी त्याच्या दाराजवळ उभा होता. त्याने दरवाजा ठोठावला. तेव्हा तिच्या मोठ्या भावाने दरवाजा उघडला. तेव्हा सगळे लोक एकत्र बसून नाश्ता करत होते. ओमला असे अचानक दारात आलेले पाहून सगळेजण हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागले. पिहूच्या दोन्ही वहिनी सुद्धा किचनमधून बाहेर आल्या. स्वतः पिहू आणि तिची आई त्याला असे समोर पाहून हैराण झाल्या होत्या. तितक्यात सासरे म्हणाले, अहो जावई बापू, तुम्ही असे अचानक आज इथे? सगळे काही ठीक तर आहे ना? हो सासरे बुवा, सगळे काही ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. तितक्यात तिचा मोठा भाऊ म्हणाला, अरे सगळे असे बघत काय बसले? ओमजी आले आहेत, तर त्यांच्यासाठीही चहा नाश्ता मेजावर घेऊन या. ओमला ओमने खूप विनम्र होऊन सांगितले की मी नाश्ता करणार नाही. मी आता जरा घाईत आहे. ऑफिसलाही जायचे आहे. ते तर मी इथे फक्त हे सामान ठेवायला आलो आहे. ओमचे बोलणे ऐकून सगळेच एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. शेवटी पिहूच्या आईनेच विचारले की जावई बापू, कोणते सामान ठेवण्याबद्दल बोलत आहात तुम्ही? त्यांचे बोलणे ऐकून ओम हळूच हसला आणि म्हणाला की तेच सामान जे बाहेर ट्रकमध्ये आहे. हे ऐकताच घरातील सगळीच लोक बाहेर येऊन सामानाला पाहू लागले. ते तर तेच सगळे सामान होते की पिहूच्या लग्नात तिच्या घरच्यांनी हुंडा म्हणून पिहूला दिले होते. जेव्हा सामानाला पाहून घरातील सगळीच लोक एकमेकांना प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.
तेव्हाच पिहू कधी तिच्या आईकडे तर कधी ओमकडे पाहत होती. शेजारी पाजारी लोकांच्या मनातही एकच गोंधळ उडाला होता की पिहूची आईने विचारले की जावई बापू, ही काय हरकत आहे? तुम्ही हे सामान इथे का घेऊन आलात? इथे सर्व सामान घेऊन येण्याआधी तुम्ही एकदाही विचार केला नाही की आमची काय इज्जत राहणार? बघा तुम्हीच, आजूबाजूची लोक कशी उभी राहून आमच्याबद्दल चर्चा करत आहेत. पिहूचे वडील म्हणाले, जावोय बापू, हे सर्व काय आहे? मला तर अजूनही काहीच समजले नाही. ओम त्याचे दोन्ही हात जोडत म्हणाला, हे बघा सासरे बुवा, हे सर्व हुंड्यात मिळालेले सामान पिहूचे आहे, जे तुम्ही लोकांनीच दिलेले आहे. पण ते घर तर माझ्या आईचेच आहे. ते माझ्या वडिलांनी बांधलेले होते. आईने मला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की एकतर तू तुझे नवीन घर विकत घे किंवा हे सामान ज्यांचे आहे त्यांच्या घरी नेऊन सोड. माझ्या घरात हुंडा म्हणून आलेल्या सामानाला अजिबात जागा नाही आणि जेव्हापासून हे हुंड्याचे सामान माझ्या घरी आले आहे, तेव्हापासून मी एकदाही सुखाने झोपलेलो नाही. तितक्यात पिहूची आई म्हणाली की तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? सविस्तर सांगाल का? तुमच्या आईला प्रॉब्लेम काय आहे? ओम ह हसतच उत्तर दिले, की हेच सासूबाई, की जर तुम्ही हुंड्यात एक घरही दिले असते तर तुमच्या मुलीची थोडीशी सोय झाली असती. तिला असा त्रास झाला नसता की सारखे सारखे माहेरी येऊन बसावे लागले नसते. ओमचे बोलणे ऐकून पिहूचे वडील तिच्या मोठा भाऊ तिच्या आईकडे पाहू लागले. त्या दोघी सुना देखील त्यांच्या सासूकडे पाहत होत्या. सासूबाईंनी गप्प बसणेच योग्य समजले, कारण इथे त्यांची बाजू उघडकीस आली होती आणि तेही मुले आणि सुनांच्या समोर. त्यांना कळून चुकले होते की ओमला आता सर्व काही समजले आहे आणि यावेळेस पिहूची सासू देखील सक्तीने वागत आहे. पण तितक्यात पिहू मध्येच म्हणाली की माझ्या आई-वडिलांच्या इज्जतीची काही पर्वा आहे की नाही तुम्हाला? जे हुंड्याचं सर्व सामान इथे घेऊन आलात. तुम्ही हा देखील विचार केला नाही की त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल? बसूनही बोलता आले असते ना? तिचे बोलणे ऐकून ओम म्हणाला, अच्छा, म्हणजे बसूनही बोलता येतं का? मला तर माहीतच नव्हतं, कारण तू कधी आमच्यासोबत बसून बोललीच नाहीस. कधीही तुला काही प्रॉब्लेम झाला तर तू माहेरी येऊन बसायची. मागून सासूबाई फोन करून माझ्या आईला त्रास देत होत्या. एवढेच नव्हे तर तुम्ही लोकांनी माझ्या आईला धमकीसुद्धा दिली की तिने जर तुमचे ऐकले नाही तर तुमचा मुलगा आणि सून वेगळे घर घेऊन राहतील किंवा तिला वृद्धाश्रमात पाठवून देणार. तेव्हा तुम्हाला माझ्या आईचा विचार आला होता का? आता पिहूसुद्धा काहीच बोलू शकली नाही. पण तिच्या घरातल्या सगळ्यांना पिहू आणि सासूबाईंच्या या हरकतीबद्दल कळून चुकले होते. शेवटी ती मुलगी कशीही असली तरी बाप तिचं घर सोडून कसं मोडून देणार? तिचे घर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सासरे हात जोडून ओमला म्हणाले, मला माफ करा जावई बापू. आम्हाला वाटले की आमची मुलगी आम्हाला भेटायला आनंदाने आली आहे, तेही तुमच्या लोकांच्या परवानगीने. आणि आजपर्यंत जे काही घडले ते घडले, पण आजपासून अशी कोणतीही कृती होणार नाही ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या आईला त्रास सहन करावा लागेल. आता कृपया आमच्याबद्दल थोडा आदर ठेवा. कृपया हा हुंडा येथून परत घेऊन जा. हात जोडून उभे असलेल्या सासऱ्यांना पाहून ओमने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, माफ करा बाबा, मला हे सगळं करायचं नव्हतं. पण
काल रात्री आईला रडताना पाहून मी हे पाऊल उचलले. शेवटी सासरच्यांनी हुंड्याचा ट्रक त्याच्या घरी परत पाठवला आणि स्वतः पिहू आणि पत्नीसह त्यांच्या घराकडे निघून गेले. तिथे जाऊन त्यांनी ओमच्या आईची माफी मागितली आणि भविष्यात असे होणार नाही असे आश्वासन दिले.